नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही पाहू शकता की आता आपण कुटुंबाचा सर्वे, जर लाभार्थी आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये असतील तर कुटुंबाचा सर्वे कशा पद्धतीने भरायचा, किंवा लाभार्थी जर आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये नसतील तरी त्यांचा कौटुंबिक सर्वे हा कसा भरायचा हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। तर सर्वप्रथम तुम्ही आता पोषण ट्रॅकर उघडून घ्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही पोषण ट्रॅकर ओपन करता बघा, त्यावेळेस सर्वात प्रथम अशा पद्धतीने पेज येणार आहे। इथं आपल्याला कौटुंबिक सर्वेक्षण इथे दिसत आहे, या बटनावरती क्लिक करायचं आहे। बघा, ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने क्लिक करणार आहे तर आपल्याला सर्व सविस्तर माहिती येणार आहे की आपण किती कुटुंब भरलेले आहेत, त्याच्यामध्ये किती सदस्य आहेत, किती महिला आहेत, किती पुरुष आहेत, किती मुले आहेत, हे सर्व सविस्तरपणे दिसणार आहे। तर कुटुंबाचा सर्वे कसा भरायचा हे सर्व सविस्तरपणे आपण पाहून घेऊया। तर बघा, मी आता इथे एका स्तंदा मातेचं सर्वे भरणार आहे। तुम्ही इथे पाहू शकताय, अपर्णा अभिजित हजारे या स्तंदा मातेचं मी सर्वे भरणार आहे। हिचं नाव स्तंदामध्ये असल्यामुळे आपोआपच हिचं नाव कौटुंबिक सर्वेमध्ये आलेलं आहे। तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, यांची एक मुलगी आहे, ती 4 वर्ष 6 महिन्याची आहे, ती मी आता ॲड केलेली आहे। तर त्यांचं जे लहान बाळ आहे त्या बाळाला मी आता याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर कशा पद्धतीने करणार आहे ते तुम्ही पाहून घ्या। तर बघा, इथे खाली दिसत आहे कुटुंबातील सदस्य जोडा, या प्लस या बटनावरती क्लिक करायचं आहे। प्लस या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर 2 ऑप्शन येत आहेत, पोषण ट्रॅक वापरून प्रोफाईल जोडा आणि नवीन प्रोफाईल तयार करा। ती मुलगी लहान आहे, त्या मुलीचं नाव आपल्या अंगणवाडीमध्ये आहे, तिचं नाव आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला तिचं नाव पोषण ट्रॅक वापरून प्रोफाईल जोडायचे आहे। नवीन प्रोफाईल केव्हा तयार करावी लागली असती, जर त्या मुलीचं नाव आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये नसते तर तिचं नवीन प्रोफाईल ही तयार करावी लागली असते। परंतु आता आपण पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडणार आहोत। तर या बाणासारखं बटन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या मुलीचं नाव काय आहे ते सर्च करून घ्यायचं आहे। बघा, जे काही तिचं नाव असेल ते तुम्ही सर्च करून घेऊ शकताय। नाव सर्च केल्यानंतर बघा काय प्रोसिजर करायची हे सर्व सविस्तर आपण जाणूनच घेणार आहोत। तर बघा, आता मी त्या मुलीचं नाव पाहत आहे। तर बघा, तिचं नाव सापडलेलं आहे। बघा, मनस्वी अभिजित हजारे असं तिचं नाव आहे। बघा, ही गोल बटन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे जा असा ऑप्शन येत आहे, या पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे। बघा, तिचं सर्व सविस्तर माहिती आलेली आहे। तिचं आधार कार्ड मी अगोदरच भरलेलं आहे, त्यामुळे सर्व माहिती तिची आलेली आहे। फक्त आपल्याला तिचं कुटुंब प्रमुखाशी नाते जे काय असेल ते भरायचं आहे। ही मुलगी आहे, त्यामुळे मी तर मुलगी करणार आहे। सध्याची वैवाहिक स्थिती लहान मुलगी आहे, इतरमध्ये टाकायची आहे। ICDS सेवांचा लाभ घेण्यास इच्छुक आहे का? होय, ती मुलगी ICDS सेवांचा लाभ घेण्यास इच्छुक आहे। हे केल्यानंतर समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा अशा पद्धतीने इथं क्लिक करायचं आहे। बघा, यशस्वीरित्या सादर केलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला मेसेज येणार आहे आणि ह्या मुलीचं नाव आपोआपच याच्यामध्ये ॲड होणार आहे। बघा, इथं तुम्ही 3 नावं पाहू शकताय, इथं आई आणि 2 मुलींची नावं ॲड झालेली आहेत। तर आता आपल्याला तिच्या वडिलांचं नाव जोडायचं आहे। ते कसं जोडायचं ते जाणून घेऊया। पुन्हा एकदा प्लस या बटनावरती क्लिक करायचं आहे। बघा, प्लस या बटनावरती क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन अगोदर ज्या पद्धतीने आलेले त्या पद्धतीने आलेले आहेत। तर पोषण ट्रॅकरमध्ये तर वडिलांचं नाव नसणार आहे, त्यामुळे आपल्याला नवीन प्रोफाईल तयार करावी लागणार आहे। तर बघा, नवीन प्रोफाईल तयार करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे। तर इथं त्या वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे। जर तुमच्याजवळ आधार क्रमांक अवेलेबल असेल तर तो टाकून घ्या। जो काही आधार क्रमांक असेल तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे। मी तुम्हाला इथं सॅम्पलसाठी दाखवत आहे। त्याच्यानंतर इथं त्यांचं नाव टाकायचं आहे। तर बघा, मी इथं पूर्ण नाव टाकून घेतलेलं आहे। संपूर्ण माहिती ही इंग्लिशमध्ये भरायची आहे। नावसुद्धा टाकताना इंग्लिशमध्येच टाकायचं आहे। लिंग चूज करायचं आहे।
त्याच्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे. बघा जे कोणती त्यांची जन्मतारीख असेल, जन्मतारीख भरताना सुद्धा काही महिलांना अडचण येत आहे. तर जन्मतारखेचं असं पेज ओपन झालं, ते 2024 दिसत आहे. या बटनावरती जर क्लिक केलं तर पूर्ण वर्ष आपल्याला येणार आहे. इकडं तिकडं बटन दाबत बसण्यापेक्षा हे 2024 जिथं लिहिलं आहे इथं जर क्लिक केलं तर पूर्ण वर्ष येणार आहे. त्यामुळे आपल्याला सिलेक्शनची पद्धतसुद्धा सोपी होणार आहे. जो कोणती त्यांची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख सिलेक्ट करून भरून घ्यायची आहे. कुटुंब प्रमुखाचे नाते, आता सर्वात अगोदर कुटुंब सर्वे भरताना महिलेच्या नावाने भरायचं आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखाचे नाते पती असं येणार आहे. सध्याची वैवाहिक स्थिती विवाहित येणार आहे. ICDS सेवांचा लाभ घेण्यास इच्छुक आहात तर होय, कारण की त्यांच्या 2 मुली आपल्या ICDS सेवांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे इथं आपण होय करायचं आहे. समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा यशस्वीरित्या सादर केले अशा पद्धतीने मेसेज येणार आहे. जर त्या पालकांचं जर आपल्याजवळ आधार कार्ड अवेलेबल नसेल तर आपण 0 सुद्धा टाकू शकतो आणि नंतर आपण ज्यावेळेस आधार कार्ड अवेलेबल होईल त्यावेळेस आपण तो आधार कार्ड ॲड करून घेऊ शकता. तुम्ही आता पाहू शकता की इथं 4 जणांची नावं ॲड झालेली आहेत. मी एक नाव तुम्हाला पोषण ट्रॅकर वापरून कशा पद्धतीने नाव भरायचं हे दाखवलं आणि खाली तुम्ही पाहू शकता तिच्या वडिलांचं नाव मी ॲड केलेलं आहे. ते पोषण ट्रॅकर न वापरता नवीन प्रोफाईल तयार करून मी हे नाव ॲड केलेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही फॅमिली सर्वेमध्ये सर्व माहिती ॲड करायची आहे आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं सदस्यसुद्धा दिसणार आहेत. जर तुम्हाला सदस्य दिसत नसतील तर तुम्ही रिफ्रेश, ही बघा हे बटन आहे ते गोल आहे ते रिफ्रेश असं आहे, रिफ्रेश करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण रिफ्रेश करून घेणार आहोत त्यावेळेस काही वेळाने ही कुटुंबातील संख्यासुद्धा वाढणार आहे आणि ज्या पालकांची नावे वाढली गेलेली आहेत ते सर्व इथं आपल्याला दिसणार आहे. तर बघा रिफ्रेश केल्यानंतर इथं जो अगोदरचा 73 आकडा होता तो आता 75 झालेला आहे, म्हणजेच की 2 कुटुंबातील सदस्य वाढलेले आहेत. तर बघा पोषण ट्रॅकरचं अपडेटचं काम चालू आहे. त्यामुळे पोषण ट्रॅकरला काही वेळेस अडचण येत आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला सर्वे भरण्यात जर अडचण आली किंवा तुमची इतर कोणती समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा, जेणेकरून मी तुमच्या समस्येवर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि जर तुम्हाला सर्वे भरायला अडचण येत असेल तर तुम्ही पोषण ट्रॅकरमधून सरळ लॉग आउट व्हा आणि लॉग आउट होऊन बघा इथं तुम्ही पाहू शकताय आणखी हे बटन आहे, या बटनावरती क्लिक करून तुम्ही लॉग आउट करून घेऊ शकताय. ज्यावेळेस तुम्ही लॉग आउट या बटनावरती क्लिक करणार आहात तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही लॉग आउट केलं तर तुमच्या ज्या काही समस्या आहेत तो पुन्हा लॉग इन केलं तर त्या समस्या ह्या कमी होणार आहेत आणि पोषण ट्रॅकर हे व्यवस्थितपणे चालणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये सर्वे भरायचा आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे आणि नवीन योजनांचे अपडेट ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. धन्यवाद.